खूप खूप अभिनंदन. थँक्यू. तुमचं नाव काय? माझं अंकिता अंजलिरा वानखडी. मी घारफळ यवतमाळ डिस्ट्रिक्ट. माझे बाबा शेती करतात, आई हाऊसवाईफ आहे. आणि मॅडम तुम्ही SSC बद्दल काय सांगाल? मी ॲक्च्युली नॉन SSC स्टुडंट आहे, बट SSCचा मी पूर्ण फायदा घेतलेला. म्हणजे मी मेंटॉरशिपला आलेली, ओम सरांकडून पूर्ण गायडन्स घेतलं की मॉक्स कशा सॉल्व करायच्या वगैरे. पुरंदर सरांकडून पूर्ण इंग्लिशचं गायडन्स घेतलं की कसे माझे मार्क्स इम्प्रूव्ह होईल, कारण की माझं इंग्लिश आधी खूपच वीक होतं. तर SSCचा मला खूप फायदा झालेला. सर मला एक सांगा की आपण शेतामध्ये काम करतोय. शेतामध्ये काम करत असताना असं कधी वाटलं होतं का आपली शेतकऱ्याची मुलगी पण बँकेचा एखाद दिवशी अधिकारी होईल मोठा म्हणून? शेतकऱ्याची मुलगी असं वाटलं तर नाही, पण तिचं जे शिकत होती तिच्यावरून असं वाटलं आम्हाला का हे पोरगे काहीतरी करू शकते बा. तेव्हाच आम्ही तुम्हाला संभाजीनगरला पाठवू शकलो. आणि तुमच्या टीमचे तर एवढे आभार असं वाटून राहिलं का टीम खूप जबरदस्त वाटून राहिली आम्हाला. तुम्ही त्या यालाही उत्सव करता, समजा स्टुडंटलाही करता, आईवडिलालाही असं वाटून राहिलं काय हे पाहून जे तुमचं काय एवढा आनंद वाटून राहिला. चांगलं म्हणजे श्रम असं तुम्ही खूप श्रम घेतलेले आहे. तुमच्या मागं आमचाही तुम्हाला सहभाग आहे. नक्कीच तुमचा खूप मोठा या ठिकाणी मोलाचा वाटा आहे. या ठिकाणी तुमच्या डोळ्यामध्ये मला अश्रू दिसत आहे, पण मला या अश्रूबद्दल एकच विचारायचं आहे की आपल्या मुलीचा रिझल्ट आला, ज्यावेळेस तिने रिझल्ट तुम्हाला कळलं की आपल्या मुलीचा रिझल्ट आला आहे, त्यावेळेस तुमची भावना काय होती मनामध्ये? मनामध्ये जी भावना होती ते पूर्ण तिनं व्यक्त केली. आमची मनातली इच्छा, आमची एकच इच्छा होती की आम्ही शेतकरी आहे, आमची मुलगी आम्हाला पाठवायची तिथपर्यंत. काही लोक असे म्हणतात की बा मुलीला पाठवायचं नाही, समजा वेगळ्या येणं जाते, वेगळ्या वागते मुली. पण आम्हाला आमच्या मुलींचा खूप विश्वास होता की यशस्वी होईन बा एक दिवस म्हणून. आई, आता तुम्ही काढलं की काही मुलींचे घरचे त्यांना शिक्षणासाठी बाहेर पाठवत नाहीत, पण तुमच्या मुली तुम्ही पाठवलं आणि तुमच्या मुलीने आज यशाचा शिखर गाठला आहे. या यशाच्या शिखराबद्दल व तसेच बाकीच्या पालकांना काय सांगाल तुम्ही की बा आपल्या मुलीला बाहेर पाठवायला पाहिजे, अभ्यासाला दिला पाहिजे, त्यांना एक चान्स म्हणून? हेच सांगणार की तुम्ही चान्स द्या बा मुलीला. मुलीचा विश्वास तुम्ही हे करा, बाकीच्यापेक्षा मुलीवर जास्त विश्वास ठेवा तुम्ही, बाकींवर विश्वास ठेवू नका. नक्कीच ताईच्या डोळ्यात पण पाणी. मी ताईकडे जाईल एक क्वेश्चनसाठी. ताई, आपली बहीण आज बँकेत अधिकारी झाली आहे, त्या आपल्या ताईबद्दल काय वाटतंय? मला तिचा खूप खूप अभिमान वाटते. पहिले मी तिला एनकरेज नाही करायची, की मला असं वाटत होतं की ती इंजिनियर आहे, तिने कंपनीत जावं. पण तिचं बँकिंगचा अभ्यास, तिचे पेपर निघत गेले, मग त्यावरून वाटत होतं की नाही ही करू शकेल, आणि तिने फायनली आज करून दाखवलं. मी म्हणजे तिला सपोर्ट बिलकुल केला नाही, पहिले 1-2 वर्ष तर बिलकुल सपोर्ट केला नाही, पण नंतर जेव्हा तिचे पेपर निघत गेले, मग हळूहळू तिचे प्री मेन सगळे निघत गेलं. मग वाटलं की नाही आता अंकिताचा रिझल्ट येणारच. आणि आज आमच्यासाठी सगळ्यांसाठीच एक गौरवाची गोष्ट आहे. पहिले माझे बाबा तर ॲटोच चालवत होते आणि नंतर सोबत आमच्याकडे शेती पण होती. तेवढ्या ह्याच्यातून तिचा अभ्यास, ती 10वीत पण आमच्या स्कूलमधनं फर्स्ट आली होती. म्हणजे कितीतरी वर्षानंतर आमच्या स्कूलमध्ये पहिल्यांदा ती टॉपर आली होती. आणि 12वीत पण आम्ही यवतमाळला शिकत होतो, ती तेव्हा पण पूर्ण इंग्लिशची स्टुडंट होती. म्हणजे CBSEची मुलातून ती चांगले तिने मार्क्स घेतले होते 12thला. ती एक मराठीची मुलगी होती एकच तेव्हापासून. आणि इंजिनिअरिंगला पण तिला चांगलंच होतं, पण मला असं वाटत होतं फक्त एकच गोष्ट की बा तिने कंपनीत जावं, कारण इंजिनिअरिंग केलं आहे बॅकग्राऊंड, कंपनीमध्ये लगेच मग जे बाबाला मदत होणार. पण ती म्हणे नाही, मला गव्हर्नमेंट करायचं आहे. आणि फायनली आज तिचा रिझल्ट, आणि एक नाही तर 2 रिझल्ट तिचे आले आहे. नक्कीच मॅडम, तुम्हाला आज असं वाटतंय की आपल्या बापाचे जे कष्ट, आईवडिलांचे जे कष्ट होते, शेतामधले घाम गाळला आहे, त्या घाम आपल्या बहिणीने त्या कष्टाच्या घामाची किंमत करून दाखवली म्हणून? पुरेपूर किंमत केली आहे, कारण आमच्या गावातून ती प्रथमच आहे, म्हणजे एक मुलगी आहे की तिला 1 नाही तर 2 गव्हर्नमेंट जॉब मिळालेले आहे. आणि बाबाचं पण खूप खूप कौतुक होत आहे. ताई, तुम्ही आता म्हणाल की मी सपोर्ट करत नव्हते, असेच खूप असंख्य महाराष्ट्रामध्ये असतील याच्यामध्ये खूप सपोर्ट करत नाहीत, तर तुम्ही त्यांना काय सांगाल आज तुम्ही, कारण तुम्ही अनुभवलंय? मी एक अनुभवलं आहे की त्यांच्यामध्ये जर जिद्द असेल आणि त्यांचा जर पहिल्या याच्यातच पेपर निघत असेल ना, तर पॅरेंट्सनी खरंच सपोर्ट केला पाहिजे आणि सगळ्यांनी सपोर्ट केला पाहिजे की नाही, एकदा आपण जेव्हा त्यांना सपोर्ट करतो ना, तेव्हा त्यांच्यामध्ये आणखी एक हाय लेवलची एनर्जी येते की बा नाही, आपल्याला घरच्यांचा सपोर्ट आहे, आपण करू शकतो, आणि त्या जिद्दीने ते पूर्ण करून दाखवतात. मॅडम, आईवडिलांसाठी काय बोलाल आपण या ठिकाणी, कारण त्यांच्या डोळ्यात अश्रू इथे दिसत आहे आम्हाला, त्यांच्या अश्रूबद्दल तुम्ही काय बोलाल? मी 2 लाईन म्हणते. दमलेल्या बापासाठी लेक नारळाचं पाणी, लढणाऱ्या लेकीसाठी बाप बुलंद कहाणी, आणि याच बुलंद कहाणी असणाऱ्या बापाची मी लेक. आणि माझ्या आईचा मला पहिलेपासून सपोर्ट होता. ती नेहमी माझ्यासोबत चालत होती. जशी मी इथे संभाजीनगरला जशी मी कष्ट करत होती तशीच ती माझ्यासोबत, पण तीसुद्धा घरी राहून कष्ट करत होती. बाबाला ताईला दोघांना पण सांगत होती की नाही, ती करून दाखवणार. तर आईचा तर मला फुल सपोर्ट होता. आपण म्हणतो की बाप रडत नाही,
पण आज खऱ्या अर्थाने या शुभम सन्स अकॅडमीमध्ये ज्या सन्मान सोहळ्यामध्ये आज बाप पण रडतोय, खरंच आपल्या मुलीचा कौतुक सोहळा हा पाहण्यासाठी आज बाप इथे रडतोय, ही खूप अभिमानाची गोष्ट आहे आणि तुमचं खूप खूप अभिनंदन. तुम्ही आलात, खूप खूप धन्यवाद.